भेटलास पापा ना? हो. तू हे कशाला उगाच? तू खरंच काही खाल्लंयस का लोणावळ्यात? नाही 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 म्हणजे मी हे पुण्यातनं म्हणजे तू का त्रास घेतलास ना उगाच? त्रास काय त्यात घनश्याम? मी माझ्यासाठी करणारच होते कॉफी आणि बिस्किट आहेत बरोबर फक्त. थँक्स. काय झालं? आपल्याला सवय होते आता हळूहळू. त्रास नाही होणार आता वेगळं होताना. म्हणजे युजली लोकांचं कसं होतं की आधी ते एकमेकांशी फॉर्मली वागतात, बोलतात, मग त्यांच्यातलं नातं इन्फॉर्मल होतं. पण आपण एकमेकांच्या आधीपासूनच इन्फॉर्मल वागायचो. आता फॉर्मल वागायला लागलोय. हो, असंही आपलं वेगळं आहे नाही का? घे ना. या. झालं पुण्याचं काम? झालं तुझं? राधा, ऍक्च्युली मी पुण्याला म्हणजे हिंजेवाडीला गेलो होतो. US ची एक खूप मोठी सॉफ्टवेअर फर्म आहे. त्यात एक खूप मोठं ओपनिंग होतं, त्यासाठी माझा इंटरव्ह्यू होता आज. मी सिलेक्ट झालो राधा. तीन मुलं सिलेक्ट झालेत. 1 महिना इथे त्यांच्या मुंबई ऑफिसला काम करायचं आणि मग त्यातला एक मुलगा सिलेक्ट होणार जो 1 महिन्यानंतर अमेरिकेला जाणार. कॉंग्रॅट्स. फायनली तुला जे हवं होतं ते मिळालं. नाही, अजून मिळालं नाहीये. पण मला जसा जॉब हवा होता ना राधा, मला जे काम करायचं होतं ना ते हे काम आहे. बाकी बघू महिन्याभराने काय होतं ते. गुड. चला आता डिवोर्ससाठी अप्लाय करायला हवा. आपण नंतर बोलूया का या विषयावर राधा? पप्पांना बरं नाही आणि ते इथेच आतल्या खोलीत. ठीक आहे ना, पण आपलं आधीच ठरलं होतं ना. तुझं अमेरिकेला जायचं ठरलं की डिवोर्स घ्यायचा असं आधीच ठरलं होतं आपलं. हां, पण सो नाऊ इट्स गुड बाय टाइम. मला माहिती आहे की तू माझ्यात गुंतलेस राधा. आणि तुला माहिती नाहीये की मी पण गुंतलोय तुझ्यात. मी खूप अडकलोय तुझ्यात राधा. मला तू हवी आहेस माझ्या बरोबर अमेरिकेला. पण माझ्यापेक्षा जास्त गरज तुझी इथे आहे. तुझ्या पप्पांना, माझ्या घरच्यांना. तू इथे थांबणं जास्त योग्य आहे राधा, आपल्या सगळ्यांसाठीच.
माझ्या काय तुला माझ्यापेक्षा जास्त चांगला मुलगा मिळेल राधा, लाईफ पार्टनर परत मिळेल, पण आई वडील नाही मिळत परत. आणि मी माझ्या आनंदासाठी इतकं सेल्फिश नाही वागू शकणार. आय जस्ट होप कधीतरी तुला सांगू शकेन की आय दादा, नाही, मी आता कुहूचं लग्न जवळ आलंय, तर मला असं वाटतंय की मी लोन काढावं आता. लोन कशाला? बरं आहेस ना तू? अरे आपण सगळेजण आहोत ना, सगळेजण शेअर करूया. मी आहे, दिग्या आहे, झालं तर घना आहे. लग्नाचा खर्च सगळे मिळून उचलूया. अरे दादा, पण यावं का मी? अरे या जय हनुमान. काय रे वरवंट्या? बोला हनुमंतराव. राव, हे काय नवीन? अरे आता तू माझा व्याही होणार आहेस ना, हो. मग एवढा मान तर तुला द्यायलाच हवा मला. हनुमंतराव, काय घेणार आपण? अरे आज चहा की सरबत? नाही, पेलाभर दूध. पेलाभर दूध. देऊ, ऐकलंस का? पेलाभर दूध हवाय. पेलाभर ना? काय ना की मी जरा आज जाऊन सांगूनच येतो. कसे आमच्या घरामध्ये चहा असं ओरडलं ना की चहा पटकन येतो, पण दूध हा शब्द काही पोचत नाही. पेलाभर ना? पेलाभर दूध. पेलाभर. आलोच मी. देऊ, अगं हनुमंतराव आले, पेलाभर दूध हवाय. बोला. अरे काय? लग्न ठरलं म्हणल्यानंतर तू अगदी हात वर करून बसलायस, म्हणून म्हणलं आपणच जावं. नाही म्हणजे साखरपुड्याची तारीख, लग्नाची पुढची तयारी सगळंच बोलणं करावं. हे आता इथनं एक रेश निघून गेली. कुहू होती का रे? हो, तीच होती. पण मग मला बघून पळून का गेली? नाही, पळून नाही गेली ती लाजून गेली. हे बघ हणम्या, तुला ना एक सांगून ठेवतो. काय? कुहू माझी मुलगी आहे, सुस्वरूप आहे, सुस्वभावीही आहे, पण काय? पण ना तिला ना एक सवय आहे. कसली? लाजायची. म्हणजे सतत लाजते ती. म्हणजे काय होतं ना की समोरच्याला असं वाटू शकतं ना की आपल्याशी बोललीच नाही, आपला अनादर करते की काय, पण तसं नसतं. म्हणजे तिला जशा त्या कविता होतात ना, तसंच तिला ते लाजणंही होत असतं. म्हणजे त्यावरनं तू वाईट वाटून घेऊ नकोस, म्हणजे उगाच रुसवे फुगवे व्हायला नकोत ना. नाही रे, मी समजू शकतो, म्हणजे मला कळू शकतं ना, कारण आमचा ठोंब्या. पण प्रभातचा धाकटा भाऊ का? अरे नाही रे, ठोंब्या म्हणजे तोच प्रभातच. अरे मी जरा काही कौतुकाचे 4 शब्द बोललो, तशी गर्वाने मान ताठ व्हायला पाहिजे. पण आमचा हा ठोंब्या, अरे लाजेनं फार लाल होतो. अरे म्हणजे हे दोघे अगदी एकमेकांसाठीच बनलेले आहेत. वरवंट्या, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या पोरीला अगदी फुलासारखं जपीन. हे काय रे हणम्या, मुलगी देतोय ना शेवटी. बापाचा अंतःकरण आहे, काळजी वाटणारच ना. चला आपण तयारीला लागूया. म्हणजे साखरपुड्याची तारीख, भटजी सगळंच ठरवायला हवं ना. अरे हो रे, पण दूध येत आहे ना, चला ते घेऊ आणि मग करू श्री गणेशा. होय हनुमंतराव, आता होऊनच जाऊ द्या श्री गणेशा. हे घ्या. जय हनुमान.
आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे फोन लागणार. हॅलो. बैनुडी आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. काय झालंय कुहू? ते आलेत बैनुडी. कोण आलेत? अगं ते प्रभातचे बाबा साखरपुड्याची तारीख ठरवायला आलेत. वा, खूप छान बातमी दिलीस. बैनुडी मला तर कळतच नाहीये मला नेमकं काय होतंय ते. म्हणजे मला खूप काय काय होतंय पण ते असं नेमकं शब्दात कसं सांगायचं मला ते शब्दच सुचत नाहीयेत. म्हणजे खरं तर बघ ना, प्रत्येक वेळेला माझ्या भावना तुम्हाला सांगताना मला किती शब्द सुचतात, छान छान वेगवेगळे, हो की नाही. मला शब्दच सुचत नाहीत, येतच नाहीयेत काही. बैनुडी आत्ता तू हवी होतीस इथे माझ्याजवळ. कुहू, मी आहेच तुझ्याजवळ कायम. मी अगदी दूर गेले ना तरी तुझ्या जवळच आहे. ऐक ना, काकांची तब्येत कशी आहे? पप्पा आता बरेच. ऐक, मी परत येते आज. हो हो. कधी? आज रात्री येईल. मग मी काय करू? मी काय करू? नाही म्हणजे मी काय करू तुझ्यासाठी? तू लवकर ये इकडे. या, बाय. ओके, बाय. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. वा 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 वा. बरोबरट्या काही म्हणा, घर बाकी फार सुंदर अप्रतिम आहे तुझा. फक्त एक गोष्ट घरात कमी आहे. काय? म्हणजे काळजी करू नको रे, मी गिफ्ट देईन ना तुला. नाही पण काय कमी आहे आमच्या घरात? सांगतो. व्यायामाची साधनं. अरे देवा, मी देईन ना. नाही अरे, माझं असं म्हणणं नाहीये की घराची अगदी व्यायाम शाळा कर, पण एवढं मोठं सुंदर घर, व्यायामासाठी एक कोपरा नसावा. नाही अरे असं काय, आता आपला संबंध आलेलाच आहे ना. मी हळूहळू तुझ्याकडून सगळं शिकीन ना. करणारच आहे. अरे असा तयार करणार आहे तुला. बघ वरवंट्या, तुझ्या मुलाच्या लग्नापर्यंत असा तयार होशील की त्याच्या लग्नाच्या मांडवाचे बांबू असे एका हातात चालशील. पण घातलेल्या मांडवाचे बांबू असे उचकटून कशाला दाखवायचे? म्हणजे बघ ना, असा मांडव घातलेला असणार, असे बांबू ते मातीत असे रोवलेले असणार, ते असे उचकटून काढायचे का? तर शक्ती प्रदर्शन करायचे म्हणून. हा विचार जरा अयोग्य आहे ना. जाऊ दे, पण मी काय म्हणतोय, घर बाकी छान आहे. तुझं घर आणि घरातली माणसं इतकी सुंदर आहेत. तुला सांगतो, मला जर मुलगी असती ना तर नक्की मी या घरात दिली असती तुझ्या मुलाला. तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? हो. पण त्यापूर्वी मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. आता माझी बहीण आणि तुमचा मुलगा यांचं लग्न होणार. साहजिकच ती तुमच्या घरी म्हणजे सासरी कायमची राहायला जाणार, कारण तशी प्रथाच आहे. आणि ती पाळायची, ती मोडायची नाही अशा बुरसटलेल्या विचारांचे तुम्ही नसाल अशी मी अपेक्षा करतो. पण तरीही माझी बहीण तुमच्या घरी राहायला जाण्याआधी मुलगी सासरी जाताना तिची मानसिक स्थिती काय असते याविषयी तुमची मतं काय आहेत हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. तर त्याविषयी आपण जरा आता बोलूया. तर सामाजिक चौकटीच्या बाहेर जाऊन हा विचार आपण कधीच करत नाही की मुलीची स्थिती काय आहे. त्यामुळे ठीक आहे, पण हे बघ पोरा, त्याआधी तू एक कर. कसं आहे, रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायचं. आणि शिवाय
पाण्यात भिजवलेले असे बदाम आणि मनुका खायच्या आणि रोज एक 50 तरी बैठका, मग हळूहळू वाढवल्या तरी चालतील. हा, पण एवढं नियमाने करायला पाहिजे. अरे माणसाने कसं तंदुरुस्त आणि तगडं असलं पाहिजे, नाही का? बरोबर आहे की नाही मी बोलतोय ते? म्हणजे कसं आहे, तंदुरुस्त माणसाचं सगळं कसं असं शाबूत राहतं. बर, तर आता व्यायाम, आहार आणि बुद्धिमत्ता याविषयी चर्चा करायची आहे का? तर कसं आहे ना ज्ञाना, काय ना आम्ही काही महत्वाचं बोलतोय, त्यामुळे तू जा इथून, नाहीतर तुला इथेच 50 सूर्यनमस्कार काढावे लागतील. नाही नाही, पण ही अर्धवट राहिलेली चर्चा पूर्ण करायलाच हवी. ज्ञाना, मी थोड्याच वेळात येतो. आमच्या घरातला एक बौद्धिक मल्ल, माझा मुलगा. आपल्याला मुलगी असती तर ज्याला आपण दिली असती तोच हा. म्हणत्या म्हणजे तू रोज माझ्याकडे आखाड्यात येतोयस ते ठीक आहे, याला घरातच करू द्या व्यायाम. नाही म्हणजे तू करून घेशील चांगला. ये रे, ये मानव, ये. सफरचंद आणली पप्पांसाठी. वा, खूप महाग आहेत. खुश होतील पप्पा तुला बघून. हो. बाकीचे सगळे कुठे आहे ना? आत्ती आहे आतमध्ये, आबीर आहे, आहेत सगळे. खुश ना? खुश होतील ना मला बघून? तुला बघून ना? हो, सगळे खुश होते. उनकी कशिश, उनका जुनून, उनकी होठों पे आए मुस्कान के लिए हम अपनी जान छिड़क देंगे उनके एक पैगाम के लिए. पप्पांना भेटायला आलायस ना, असं टाइमपास नको करू. तुझं काय होतं ना मानव, तुला असं सुचत राहतं, तू विसरून जातोस काय करायला आलायस. आणि तुला जे सुचलंय ना ते पप्पांना ऐकव, त्यांना आवडेल. जा. ठीक आहे. राधा, फळं राहिली ना, मी संध्याकाळी देईन त्यांना कापून. संध्याकाळी देईन. नाही तर त्या दिवशी तू मला विचारलंस की तुला जी व्यक्ती आवडत होती आणि तर तू ते कसं काय हे तर ते मी तुला विचारलं तर? हां, असं तुम्ही विचारलं? मी नसेल, कोणीतरी वेगळं काहीतरी विचारलं असेल, तुला वेगळं आठवत असेल. ऐक ना मानू, मी काय म्हणते, मला झालाय उशीर, मी आता घाईघाईने पळते. तू पप्पांना भेट सावकाश, चहा वगैरे घे आणि मग चल. तर ती तू, तर ती तू आहेस राधा. इतकं सोपं आहे मानव. गेली तर ती तू आहेस राधा. पापा, असं सगळं अवघड होऊन बसलेलं आहे आता. बघा ना, आता खरं म्हणजे राधाने आपलं प्रेम घनश्याम जवळ उघड केलं तरी सुद्धा काय उपयोगच होत नाही. हो, त्या आबीरच्या बंदुकीचा निशाणा अजून बसला नाही. शामरावात अजिबात फरक पडलेला नाही रे बाबा. अवघड होऊन बसलंय सगळं आता. माई, म्हणजे मला तर अशी भीती वाटायला लागली आहे, म्हणजे असं तर नाही ना होणार की त्यांचं लग्न टिकावं म्हणून आपण ही सगळी जी धडपड करतो आहे त्यामुळे परिस्थिती आणखीनच अवघड होते. हो रे,
आता बाण सुटलाय. तो निशाण्यावर बसतो की नाही एवढंच बघायचं आपल्या हाती राहिलंय रे. अरे बापरे, नाही म्हणजे निशाण्यावर बसला नाही तर बाई मला तर भीती वाटायला लागली. म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय की समोरून असा एक मोठा ट्रक किंवा बुलडोझर असं काहीतरी आपल्या अंगावरती येतोय, आपल्याला बाजूला व्हायचंय आणि बाजूलाच होता येत नाही. हो, मला सुद्धा अगदी तसंच वाटतंय रे. आपली योजना फसली की काय असं वाटायला लागलंय मला. ओ माई, असं तुम्हीच बोलू नका हो. मग काय मला म्हणजे काही हा, मी एक काम करू का, म्हणजे शेवटचा उपाय म्हणून मी बोलून बघू का घनश्यामशी? माई, हणम्या आलाय. हणम्या काय म्हणतोस? हनुमंतराव म्हण. नाही बाई, अहो किती झालं तरी मी तुमच्यासाठी शाळेतला हणम्याच. असू दे. पाया पडता. बसा बसा बसा. नाही अहो, आता बसायला वेळ नाही, मी आत्ताच कामाला लागलोय. हो, कुहू आणि प्रभातच्या लग्नाची सगळी तयारी सुरू करायला पाहिजे ना. अहो आमच्याकडे सुद्धा तीच चर्चा सुरू आहे. नाही मग आता चर्चा नको बाई, तुम्ही निर्णयच देऊन टाका. आमचं कसं असतं, एक घाव दोन तुकडे. म्हणजे या महिन्यात उरकायचा का साखरपुडा? अरे बापरे, या महिन्यात? चालेल की चालेल ना रे वल्लभा? हो. मग लागा तयारीला. मी सुद्धा लागते तयारीला. काय रे विनोद? हो चालेल, पण बाण सुटलाय. वा, बाई अजून शाळेतल्यासारख्याच उत्साहात येत नाही. चला लागा तयारीला. चला चला लवकर. चला चला.